अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा नारळी भात बनवणार आहोत. बनवायला खूप जास्त सोपं आहेत आणि रेसिपी खूप सोपी आहे. स्टेप बाय स्टेप सांगितलेली. त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर नारळी भात बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 ते 3 पाण्याने. इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहेत. बासमती तांदूळ जर वापरले तर भात छान असा लांब दिसतो. तांदूळ वापरताना तो सुगंधित वापरायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही आंबेमोहोर तांदूळचा सुद्धा वापर करू शकतात. आता तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तूप घ्यायचे 3 ते 4 चमचे. तूप गरम झालं की त्यामध्ये दालचिनी टाकायची आहेत आणि 2 ते 3 वेलदोडे असे तोडून टाकायचे आहेत. त्यानंतर लवंग टाकायचे आहेत 4 ते 5 आणि जे तांदूळ धुवून घेतलेले होते ना ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे. आता तांदूळ टाकल्यानंतर आहे ना ते व्यवस्थित असे 5 मिनटं परतून घ्यायचे आहेत. अगदी खूप जास्त वेळ परतायची नाही, अगदी 5 मिनटं ते परतून घ्यायचे आहेत. तांदूळ छान परतून घेतले की ते व्यवस्थित असे मोकळे दिसायला लागतात. तर इथे तुम्ही बघू शकतात तांदूळ छान असे परतून घेतलेले आणि ते थोडेसे असे मोकळे झालेले आहेत, कोरडे झालेले आहेत. आता हे तांदूळ असे परतून घेतले की यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तुम्ही यामध्ये कमी जास्त सुद्धा टाकू शकता. इथे मी काजू, बदाम घेतलेले आहेत. त्याच्यानंतर काळी मनुक घेतलेली आहे आणि बेदाणे घेतलेले आहेत. आता हे सर्व ना या तांदूळमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे सर्व तुम्ही तुपामध्ये सुद्धा परतून घेऊ शकता. आता मी इथे 1 वाटी इतका तांदूळ घेतलेला होता. त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकते आहे. आता हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. या ठिकाणी जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा नसेल तर नारळाच्या दुधात सुद्धा हा भात शिजवला तरी चालतो. आता बरेच जण नारळाच्या दुधात हा भात शिजवतात किंवा पाण्यामध्ये शिजवतात. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तुम्हाला जर दुधात भात शिजवून घ्यायचा असेल तर यामध्ये ना 2 वाटी इतकं नारळाचं दूध टाकायचं आहे आणि छान असा हा भात शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायला अजिबात विसरू नका. जरी गोडाचा पदार्थ असला तरी याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. याने चव खूप छान येते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम लो करायची नाही किंवा एकदम फास्ट करायची नाही आहे. मीडियम गॅसवर हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता यातलं पाणी सगळं संपलेलं आहे. अगदी थोडंच असा ओलसर हा भात आहे. तर आता काय करायचं आहे, भात यावर ना झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट छान असा कमी गॅस करून वाफेवर हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत हा भात छान असा शिजतो, मऊ होतो, तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे. तूप वापरताना शक्यतो गावरानी तूप, साजूक तुपाचाच वापर करायचा आहे. आता मी 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले होते. त्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा सव घेतलेला आहे, म्हणजे ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. आता हे 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळासाठी 1 वाटी इतका नारळाचा चव आणि त्याचसोबत 1 वाटी इतका आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ बारीक करून घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तांदूळ, गूळ आणि नारळाचं. आता नारळी भात बनवत असताना त्यामध्ये ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे. त्याने भाताला छान अशी चव येते. आता हे गूळ आणि खोबरं खूप जास्त असं शिजवून घ्यायचं नाही आहे. बस त्यातला जो गूळ आहे ना तो वितळेल इथपर्यंत आपल्याला ते असं परतून घ्यायचं आहे. गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे. आता तुम्ही जरा जास्तच गोड खात असाल तर यामध्ये अर्धा वाटी गूळ थोडासा जास्तीचा टाकला तरी चालतो. तर हे जे मी प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. म्हणजे खूप जास्त गोड होत नाही किंवा खूप कमीसुद्धा गोड होत नाही. अगदी मीडियम असं गोड होतं आणि चवीलासुद्धा छान लागतं. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर गूळ थोडासा जास्त वापरला तरी चालतं. आता याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. आता तुम्हाला जर जायफळ आवडत नसेल किंवा सुंठ किंवा वेलची आवडत असेल तर तुम्ही त्याचा वापरसुद्धा केला तरी चालतो. तुम्हाला जे आवडतं त्याचा वापर तुम्ही करून घ्यायचा आहे. गूळ छान असा आपला वितळून झालेला आहे. दुसऱ्या साईडला भातसुद्धा छान असा शिजून तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊ झालेला आहे आणि मोकळासुद्धा आता हा भात झालेला आहे. अगदी हलक्या हातांनी हा भात आपल्याला एक वेळेस
मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे गुळाचं सारण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे. सर्व सारण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि अगदी हलक्या हातांनी आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ जे ना ते अजिबात चुरा व्हायला नको किंवा त्याचे तुकडे व्हायला नको. त्यामुळे अगदी हलक्या हातांनी छान असं आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकतायत व्यवस्थित असं मिक्स आपले हे तांदूळ झालेले आहेत. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे. कारण आपण यामध्ये गूळ आणि खोबरं घातलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण होतं. त्यामुळे याच्यामध्ये अगदी 5 मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे. आता वाफ दिल्यानंतर आहे ना 10 मिनिट झाकण तसंच राहू द्यायचं आहे. ते लगेच काढायचं नाही आहे. त्यामुळे भात छान असा मुरतो आणि छान मऊ होतो. आता इथे तुम्ही बघू शकताय भात छान असा मोकळा झालेला आहे. त्याचसोबत तो छान रसरशीत सुद्धा आहे. अजिबात याचा तुकडा झालेला नाही आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतोय. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता जे प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे त्या प्रमाणाने जर हा भात तुम्ही बनवला तर अगदी परफेक्ट असा होतो आणि चवीलासुद्धा खूप जास्त छान लागतो. कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.